शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साजीचे तो योग, राजकारणांची लगबग कैसी असे, त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. अरे माफ करा, माफ करा, अरे माफ करा, माफ करा, अरे माफ करा, माफ करा, अरे बिंदे शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की शिवरायांच्या पुतळ्याचे अवमान करणाऱ्या सरकारचा केंद्र सरकारचं करायचं काय, विचार करणाऱ्या सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. खर तर ही घटना घडलेली आहे, त्याचा निषेध तुम्ही आता कोल्हापुरात केला. कोल्हापूर नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्वच शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत. ह्या देशात गेली 8-9 वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य, टक्केवारीचं केंद्र सरकार असल्याकारणानं कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे. मग रस्ते असून देत, मंदिर असो, राम मंदिर असून दे, दिल्लीचं एअरपोर्ट असून दे, संसद भवन असून दे, आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे. 8 महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत, देशाचे पंतप्रधान येत आहेत, राज्याचे प्रमुख लोक जिथं असत आहेत, आणि माझा ठेकेदार, माझी टक्केवारी, माझं कमिशन ह्यात राज्य सरकार केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार कामं मिळत नाहीत. दुर्दैव आहे, ज्या राज्यानं 350 वर्षापूर्वी गडकिल्ले बांधले तिथं अजून कुठं धक्का लागत नाही आहे. आणि म्हणे वाऱ्याने हा पुतळा पडला. जो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना दुखवलेल्या आहेत. शिवभक्त नाराज झालेले आहेत, संतापाची लाट पसरलेली आहे. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे, जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असेल त्याला काळ्या यादीत टाकून कुठेही देशभरात त्याला 10 रुपयाचं सुद्धा काम मिळता कामा नाही अशी तरतूद करून त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही छत्रपती महाराजांना पण सोडायला तयार नाहीत, शिवाजी महाराज सोडायला तयार नाहीत, निवडणुका तोंडावर आहेत म्हणून घाई गडबडीने हे केलं काम, आणि त्याचं पाप ह्या सरकारने केलेलं आहे. याबद्दल त्यांना कुणीही माफ करायचा धिक्कार आम्ही करतोय, धिक्कार करतोय आम्ही त्यांचा.